हाय गाईज, स्वागत आहे तुमचं दीक्षाच रेसिपीज मध्ये. आज मी तुमच्या सोबत शेअर करीत आहे चिकन खिमा रेसिपी. चला तर मग बघूया. तर इथे मी खूप साऱ्या हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत, 2 कांदे घेतले आहेत, 3 टमाटर घेतले आहेत आणि खूप सारा लसूण घेतला आहे. तर याचा मी मसाला बनवून घेत आहे. आणि हो, हे मी खाली चिकन खिम्यालाच यूज करणार नाही एवढा, मी 3 ते 4 भाज्यामध्ये यूज करणार आहे हा मसाला. तर खूप सारा दिसतोय, मग म्हणतात की एवढं कसं घेतलं. तर इथे मी अर्धा किलो चिकन घेतलं आहे. त्याला मस्त बारीक करून घेतलं आणि हळद, मीठ, कोथिंबीर घालून याला मस्त मॅग्नेट करून 10 ते 15 मिनिटासाठी साईडला ठेवलं. तर हे कांदे, टमाटर आपल्याला असं मस्त आबडधोबड कापून घ्यायचं आहे, कारण की मिक्सरला लावून आपल्याला याला बारीक करून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता, एका मिक्सरच्या जार मध्ये हे सगळं एकत्र टाकून द्यायचं आणि याला मस्त बारीक पिसून घ्यायचं. तर आपला मसाला आता रेडी आहे. तुम्ही बघू शकता, मस्त मसाला झालाय आपला. तर एवढा मसाला वापरायचा नाही, हे थोडासा डब्यात काढून ठेवायचा फ्रीज मध्ये, जेवढा पाहिजे तेवढा आता वापरून घ्यायचा. तर आता आपला मसाला तर रेडी झाला. तर आता आपण करूया चिकन खिम्याची तयारी. तर इथे मी एक मीडियम साईजचा कांदा घेतला, मस्त बारीक कापून घेतला. 3 ते 4 उबळ्यांच्या आकाराने तेल घेतलं. हे कांदा आपल्याला मस्त थोडासा लाल कलर चेंज होईपर्यंत भाजून घ्यायचा. तुम्ही बघू शकता 2 मिनिटात कांदा भाजून जातोय आपला. मग हा मसाला, आपण पिसलेला मसाला, तो टाकायचा. त्याला पण मस्त 2 ते 3 मिनिटं मस्त खालीवरी करून मस्त भाजून घ्यायचं, म्हणजे तेल सुटेपर्यंत भाजायचं त्याला. तर कारण की मसाला भाजल्यानंच भाजीला आपल्या खिम्याला चव येते. तर बघा, तुम्ही बघू शकता आता मसाला पण तिकडं मस्त हे झालाय आणि इकडं आपलं चिकन पण मस्त 15 मिनिटं रेस्ट झालं. तर आता आपण चिकन टाकून देऊया याच्यात. तर ह्या मसाल्यात चिकन असं मस्त खालीवरी त्याची मस्त मसाल्याची याच्यावर कोटिंग बसली पाहिजे. तर थोडे हाय फ्लेम वर हे करा खालीवरी, कारण की त्याला लवकर पाणी सुटेल. तर तुम्ही बघू शकता, मसाला आपला एकदम तळून निघला आहे. तसंच आपल्याला चिकन पण एकदम भाजल्यासारखं करायचं आहे, कारण की गॅसचं हाय फ्लेम वर गॅस ठेवला ना, तर मग चिकन असं मस्त भाजल्यासारखं होतंय. आणि कमी याच्यावर ठेवलं ना, तर शिजल्यासारखं होतंय. तर थोडस खालीवरी हे आपल्याला 2 मिनिटं हाय फ्लेम वर गॅस ठेवायचा, चिकनचा कलर चेंज होईपर्यंत. तर तुम्ही बघू शकता कसं मस्त बिलकुल पाणी नाही सुटलं असं वाटायला. आणि मग नंतर 1 कप पाणी घालायचं आणि 10 मिनिटाकरिता झाकून ठेवायचं. आणि हो, 10 ते 15 मिनिटात खिमा बनून रेडी होतोय. तर तुम्ही बघू शकता, मी 1 पाणी घातलं होतं, 1 कप पाणी टाकलं होतं, ते स्किप केलं. तर आपला खिमा एकदम मस्त बनून तयार आहे. किती मस्त झालाय. आणि तुम्ही थोडं पाणी पण आटू शकतात. तुम्हाला पाणी नाही आवडत जास्त तर आटू शकतात. ज्यांना चपाती सोबत किंवा भातासोबत खायचे तर थोडा रस्सा ठेवायचा. तर बघा किती मस्त खिमा झाला आहे. जर तुम्हाला खिमा आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच नवीन रेसिपी सोबत. चला तर मग, पहा किती मस्त, खूपच चवदार खिमा झालाय. बनवा आणि खा.